माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननाच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। माढ्यातील कुर्डू येथील अवैध उत्खनन प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। व्हिडिओमध्ये काही गावकऱ्यांच्या हातात स्टिक दिसत आहेत, ज्याचा वापर मारहाणीसाठी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे। पोलीस आणि काही स्थानिकांनी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तरीही गावकरी आक्रमक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत। यापूर्वी अवैध उत्खननाविरोधात कारवाई करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी IPS अधिकारी अंजली कृष्णा यांना खडसावले होते आणि कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले होते। या घटनेनंतर राज्यात वाद निर्माण झाला होता। हे प्रकरण ताजे असतानाच आता महसूल अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे। या घटनेत अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली नसली तरी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे। या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। कुर्डू गावच्या सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे व ग्रामसेवक मोहन धोंडीराम पवार या दोघांविरोधात अखेर मुरुम चोरीचा गुन्हा कुर्डूवाडी पोलिसांत दाखल करण्यात आला। यामध्ये तहसीलदारांची परवानगी न घेता अर्धा एकर क्षेत्रातील 120 ब्रास म्हणजे 72,000च्या किंमतीचा अवैधरित्या मुरुम उपसा करून मुरुमाची चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गावच्या तलाठी प्रीती शिंदे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत तक्रार दिल्यानुसार सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी संगनमत करून मुरुम उपसा केल्याच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे। त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच तापलं आहे।